सेंद्रिय शेती ही एक प्रकारे त्याला बायो इनपुट्स देऊन केलेली शेती म्हणतात। मग तिथे परत शेतकऱ्यांना खतांचा खर्च हा आहेच आहे, परत बायो औषधांचाही खर्च आहेच आहे, पण बायो औषधं ही त्या मनाने किमतीने अजून तेवढ्या प्रमाणामध्ये कमी झालेली नाही आहेत, शेतकऱ्याला परवडतील ह्या कॉस्टमध्ये नाही आहेत, म्हणून शेतकरी बायो औषधांकडे किंवा सेंद्रिय औषधांकडे वळत नाहीये। ते जर वळला शेतकरी आणि त्याच्या किमती थोड्याशा प्रमाणात आल्या तर शेतकरी तेही करू शकतील। आणि शेतकऱ्याची जे सगळ्यात मोठा गैरसमज आहे की सेंद्रिय म्हणजेच नॅचरल, नॅचरल म्हणजेच रसायनमुक्त, तर ह्या तिन्ही मी संकल्पना तिन्ही गोष्टी एकत्र केल्या जातात। नैसर्गिक शेतीमध्ये फक्त आपण निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टीपासून आपण कीटकनाशक बनवतो, जीवामृत बनवतो, ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र ह्या सगळ्या गोष्टी बनवून त्याचा आपण पिकासाठी वापर करतो। अगदी बरोबर। आणि सेंद्रिय शेतीमध्ये आपण बाहेरून विकत घेतो त्या खत म्हणा, अगदी बरोबर, जैविक खत असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी, बायो फर्टिलायझर्स आहेत, बायो पेस्टिसाइड आहेत, ह्या दोन्ही गोष्टी जर बाहेरून विकत घेतल्या तर शेतकऱ्यासाठी लागणारी जी मूळ संकल्पना आहे याच्यातली की कमीत कमी रकमेमध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, त्या होत नाहीत।